शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्यं सर्वमे रघुनंदनम्। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जे त्या श्री कृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे। जय जय रघुवीर समर्थ। श्रवण साधना करणाऱ्या सर्व साधकांना आणि फेसबुक वरून मैत्री साधणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींना मनपूर्वक अभिवादन करते। आज आपण दासबोध या ग्रंथातील एक मंत्रमय ओवी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। समर्थ रामदास स्वामींचा दासबोध आपणा सर्वांना परिचित आहेच। अत्यंत सोप्या पद्धतीने रोखठोक पद्धतीने जीवन कसं घडवायचं आहे याचं अतिशय उत्तम मार्गदर्शन या ग्रंथराज दासबोधामध्ये आपल्या समोर समर्थांनी केलेलं आहे। अनेक ओव्या, संपूर्ण दासबोधच मंत्रमय आहे, पण अनेक ओव्या त्यातल्या अशा आहेत की ज्या ओव्यांवर आपण चिंतन केलं असता, मनन केलं असता आपल्याला जीवन उत्तम तऱ्हेने जगण्याची कलाही प्राप्त होते आणि सुंदर असं जे उद्दिष्ट नरदेहाचं ठेवलेलं आहे ते आत्महित साधण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करता येतात। आणि ग्रंथराज दासबोध लिहित असताना समर्थांनी पहिल्या समासामध्ये आपल्या समोर मांडणी केलेली आहे की इथली जी वचने आहेत, दासबोध ग्रंथातील जी वचने समर्थांनी आपल्या समोर ठेवलेली आहेत, मांडलेली आहेत, त्याच्या मागे त्रिविध प्रचितीचा आधार आहे। सद्गुरु प्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती या तीन प्रचितींच्या आधारावर हा ग्रंथ आपल्या समोर समर्थांनी मांडलेला आहे। त्यामुळे ही सगळी भगवंताची वचने आहेत असा स्वतः समर्थांचा पूर्णपणे विश्वास आहे। तसाच विश्वास आपणही या ठिकाणी ठेवावा आणि या मंत्रमय ओवीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करावा। खूप छान ओवी आपल्या समोर आहे। या नरदेहाचेनी संबंधे बहुत पावले उत्तम पदे अहंता सांडून या स्वानंदे सुखी झाले। नरदेह लाभल्यानंतर काय करू शकतो माणूस, कुठलं पद तो प्राप्त करू शकतो, तो उत्तम पदाची त्याला प्राप्ती होऊ शकते। मग त्यासाठी साधना काय आहे तर अहंतेचा त्याग, ह्या पद्धतीने इथं आपल्या समोर मांडणी आहे। हा नरदेह आपल्याला केव्हा प्राप्त होतो, त्यानंतर नरदेहाचे वैशिष्ट्य काय आहे, पशुदेह आणि नरदेह यांच्यामध्ये काय फरक आहे, नरदेह प्राप्त झाल्यावर त्याची सफलता कशात आहे, त्याचे उचित आद्य कर्तव्य काय आहे आणि नरदेहाची सफलता कशात आहे, असे कित्येक विषय या ओवीच्या निमित्ताने आज आपल्याला या ठिकाणी त्याचं चिंतन करायचं आहे। समर्थांच्या दासबोधामध्ये या नरदेहाविषयीच्या जवळजवळ 20-25 ओव्या आहेत। त्यामध्ये आत्ता जेवढे आपण मुद्दे मांडलेले आहेत त्या सगळ्या मुद्द्यांना समर्थांनी त्या ठिकाणी स्पर्श केलेला आहे। आता नरदेह केव्हा प्राप्त होतो ते सांगताना समर्थ आपल्या समोर मांडणी करतात। बहुत जन्माचा शेवट नरदेह सापडे अवचट येथे वर्तावे चोखट नीती न्याय। की अनंत जन्माचा शेवट म्हणजे नेमकं काय आहे ते 84 लक्ष जीवयोनी आपल्या समोर मांडून ठेवलेल्या आहेत। आणि ह्या जीवयोनीमध्ये सर्वश्रेष्ठ अशी योनी कुठली आहे तर त्याला मनुष्य योनी असं म्हणतात। ही मनुष्य योनी जीवाला केव्हा लाभते तर अनंत जन्माचा शेवट असं समर्थ या ठिकाणी म्हणतात।
म्हणजे इतर अनेक योनीतून फिरता फिरता ज्या वेळेला पाप पुण्याची समानता निर्माण होते जीवाच्या ठिकाणी, त्या वेळेला त्याला ईश्वरी योजनेप्रमाणे नरदेहाची प्राप्ती होते असं शास्त्र आपल्या समोर मांडणी करून सांगतं. आणि परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात की शास्त्राच्या काही निर्णयांना होय म्हणायचं आणि पुढे सरकायचं. तर शास्त्राचं सांगणं आहे की पाप पुण्याची समानता झाल्यानंतर आपल्याला नरदेहाची प्राप्ती होते. आता पाप पुण्याची समानता झाल्यावर म्हणजे नेमकं काय आहे? दोन गोष्टी आहेत की इतर योनीतून फिरता फिरता पाप काय पुण्य काय याची जाणीव असू दे नसू दे, तरी पण काही कृती पापमय आणि काही पुण्यमय त्या जीवाकडनं घडत जातात आणि त्यांची समानता होते आणि नरदेह लागतो. आणि दुसरा भाग या ठिकाणी पाहायचा आहे की नरदेहात आल्यानंतर पाप आणि पुण्य या दोन्हीही गोष्टी व्यवस्थितरित्या समजून घेऊन पाप आणि पुण्याच्या पलीकडे जाऊन अपापविद्ध ज्याला म्हणतात, असं अपापविद्ध होऊन स्वस्वरूपाला भेटण्याची व्यवस्था या नरदेहामध्ये आहे. मग नरदेह आपल्याला केव्हा प्राप्त होतो? तर पाप पुण्याची समानता झाल्यानंतर. म्हणजे नरदेह आपल्याला प्राप्त झाल्यानंतर देहाला भगवद्गीतेमध्ये क्षेत्र असं म्हणतात आणि क्षेत्र शब्दाचा एक अर्थ आहे शेत. तर नरदेहासारखं शेत प्राप्त झाल्यानंतर त्यातला जो जीवात्मा आहे तो 3 प्रकारचे पुण्य, 3 प्रकारचे फळ या ठिकाणी प्राप्त करू शकतो. एकाला म्हणतात जे सकाम पुण्य करतात त्याला पुण्यात्मक पाप असं म्हटलेलं आहे. दुसरं आहे पापात्मक पाप आणि तिसरं आहे शुद्ध पुण्य. असे 3 प्रकारचे पिकं नरदेहात आलेला जीवात्मा काढू शकतो. आता या नरदेहाचं वैशिष्ट्य काय आहे? इतर योनी आणि नरदेह यामध्ये नेमका कुठला फरक आहे, यामध्ये काय अंतर आहे? तर आपल्या समोर छान एक ऐतरेय उपनिषदामधली कथा ठेवलेली आहे. रूपक कथा आहे, पण त्याच्यातून आपल्याला नरदेहाचं उद्दिष्ट काय आहे आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे या 2 गोष्टी आपल्याला या कथेद्वारे समजून घेता येतात. ऐतरेय उपनिषदामध्ये एक कथा आलेली आहे की भगवंतांनी सुरुवातीलाच सृष्टी रचना करत असताना ज्ञानेंद्रियांची रचना केली. त्यांच्या ज्या देवता आहे प्रत्येक ज्ञानेंद्रियांच्या त्याही निर्माण केल्या, परंतु प्रत्यक्षात त्यांना देहाचा सांगाडा कोणाला प्राप्त झालेला नव्हता. हे जोपर्यंत असं वेगळं वेगळं राहील तोपर्यंत जगतामधला व्यवहार करताच येणार नाही. आणि म्हणून भगवंतांनी या देवतांसमोर 3 सांगाडे ठेवले. त्यातला पहिला सांगाडा ठेवला तो गायीचा ठेवला आणि त्या ज्ञानेंद्रियांच्या देवतांना सांगितलं की तुम्ही या देहाच्या आतमध्ये या घोड्याचा जो सांगाडा ठेवलेला आहे त्याच्या आतमध्ये प्रविष्ट व्हा. त्या सगळ्या देवता त्या सांगाड्यामध्ये प्रविष्ट झाल्या आणि बाहेर बघायला लागल्या. त्यावेळेला त्यांना त्या ठिकाणी काय दिसायला लागलं? तर घोडी, तबेला आणि घास या 3 गोष्टी त्यांना दिसायला लागल्या. त्याच्या पलीकडचं त्यांना काहीही जाणीव नव्हती, काहीही दिसत नव्हतं. त्या तेथून बाहेर पडल्या आणि भगवंताला म्हणाल्या की हा सांगाडा आम्हाला फारसा पसंत नाही. मग भगवंतांनी त्यांच्यासमोर दुसरा सांगाडा ठेवला. तो होता गायीचा. त्या गायीच्या सांगाड्यामध्ये सुद्धा देवता प्रविष्ट झाल्या आणि बाहेर पाहायला लागल्या. तर त्यांना त्या ठिकाणी काय दिसलं? तर बैल दिसला, गोठा दिसला आणि कडबा दिसला. आता हे 2 उदाहरणं आपल्या समोर ठेवलेले आहेत की त्यांच्यामध्ये ज्ञानेंद्रियांच्या देवता प्रविष्ट झाल्यानंतर त्यांना बाहेर काय दिसायला लागलं? तर विषया व्यतिरिक्त दुसरं काहीही त्यांना दिसत नव्हतं. आणि नरदेहचा सांगाडा भगवंतांनी त्या देवतांना दिला आणि सांगितलं आता ह्याच्यामध्ये प्रविष्ट होऊन पहा. आणि त्यामध्ये प्रविष्ट झाल्यानंतर मात्र त्या देवता अतिशय खुश झाल्या, कारण ह्या 3 जाणीवान पलीकडचंही त्यांना बरंच काही दिसायला लागलं.
सप्तसूर ऐकायला आले, 7 रंग दिसायला लागले, भूगोलातलं ज्ञान व्हायला लागलं, आकाशातलं चंद्र, तारे, सूर्य या सगळ्या गोष्टींचं सुद्धा त्यांना जाण यायला सुरुवात झाली. साहित्य, कला, क्रीडा इत्यादी अनेक गोष्टी त्यांना दिसायला लागल्या. आणि म्हणून म्हणतात पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती. की नरदेहाचं वैशिष्ट्य काय आहे, तर पशुदेहामध्ये फक्त आहार, निद्रा, भयमैथुनंच एवढ्याच फक्त जाणीवा आहेत. पण नरदेहामध्ये मात्र याच्याही पलीकडच्या जाणीवा आहेत आणि तो प्रगती करून घेऊ शकतो स्वतःची. आजपर्यंत सृष्टी निर्मितीपासून तर आज तागायत इतर प्राण्यांनी मनुष्य देहा व्यतिरिक्त जे इतर अनेक प्राणी आहेत त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये काही प्रगती साधली आहे असं आपल्याला कुठं आढळतं का? तर अजिबात आढळत नाही. पण माणसाने मात्र खूप प्रगती साधलेली आहे. कपडे लत्ते कसे घालायचे, कसे तयार करायचे, अन्नाचे किती प्रकार करायचे, ते शिजवून खायचं का कच्चं खायचं का वाफवून खायचं, उकडून खायचं, कितीतरी शोध त्यांनी मानवी जीवनामध्ये लावलेले आहेत. आणि म्हणून नरदेहाचं वैशिष्ट्य काय आहे, तर इतर योनीतल्या जीवांपेक्षा भगवंतानी नरदेहातल्या जीवाला बुद्धी आणि बुद्धीचा विकास करण्याचं सामर्थ्य जे आहे ते सहजच देऊन ठेवलेलं आहे. अनेकांना सहज अशा काही गोष्टी भगवंतानी इतर प्राण्यांना सुद्धा दिलेल्या आहेत. आपण पाहतो माशांना कुठं पोहण्यासाठी कोचिंग क्लास लावावे लागतात का? पोहण्याचा क्लास लावावा लागतो का? पक्ष्यांना आकाशात उडण्यासाठी काही ट्रेनिंग घ्यावं लागतं का? अजिबात नाही. त्या गोष्टी त्यांना सहज प्राप्त जशा आहेत तसं मानवी देहातल्या जीवाला बुद्धीचा विकास करण्याचं सामर्थ्य, जाणीवेला शुद्ध करण्याचं सामर्थ्य भगवंतानी सहजच देऊन ठेवलेलं आहे. आणि म्हणून जो मननशील आहे त्यालाच मानव असं म्हणतात. नरतोची नारायण जरी प्रत्यये करी श्रवण, मननशील अंतःकरण सर्व काळ, अशी समर्थांची एक ओवी आहे. की या मानवी देहाचं वैशिष्ट्य काय आहे? एक म्हणजे त्याच्या पाठीचा कणा अत्यंत सरळ आहे म्हणून तो ऊर्ध्वगतीला जाऊ शकतो. बाकीचे सगळ्यांचे पाठीचे कणे जे आहेत इतर प्राण्यांचे एक तर तिरपे तरी आहेत किंवा आडवे तरी आहेत, पण पूर्णपणे पाठीचा कणा सरळ असणारा असा हा मानवी देह तुम्हाला आम्हाला लाभलेला आहे. महत्वाचं दुसरी गोष्ट आहे की मानव देह मिळाला आणि त्याच्यामध्ये एक सुद्धा व्यंग नाही. म्हणजे भगवंताची आपल्यावर केवढी कृपा आहे. नरदेहाची प्राप्ती ही पहिली कृपा, त्यामध्ये यत्किंचितही व्यंग नसणं ही भगवंताची तुमच्या आमच्यावर झालेली दुसरी कृपा आहे. समर्थ म्हणतात नरदेह पांगुळ असता तरी तो कार्यास न येता, अथवा थोटा जरी असता तरी परोपकारास न ये. की त्यामध्ये जर काही व्यंग निर्माण झालेला असेल, तो पांगळा असेल, आंधळा असेल, तर तो स्वतःची प्रगती मनात असून सुद्धा साधू शकत नाही, तर त्याला काही मर्यादा पडतात. पण असं अंधत्व लाभलेले गुलाबराव महाराज जे आहेत त्यांनी या अंधत्वावर मात करून पूर्णपणे स्वस्वरूपाला ओळखलेलं आहे आणि श्रीकृष्णाचं दर्शन त्यांना ज्ञानेश्वर कृपेने झालेलं आहे. म्हणजे व्यंगत्व असून सुद्धा त्याच्यावर मात करणारे सुद्धा संत निर्माण होऊन गेलेले आहेत. पण बुद्ध आपला चाललेला आहे की नरदेहाची प्राप्ती ही भगवंताची आपल्यावर पहिली कृपा आहे. त्याच्यामध्ये अजिबात व्यंग नसणं ही त्याची आपल्यावरची दुसरी कृपा आहे. आणि तिसरी कृपा आपल्यावर त्याची कुठली आहे, तर आपल्या मनामध्ये शुभेच्छा निर्माण होणं ही त्या भगवंताची आपल्यावरची तिसरी कृपा आहे. दुर्लभम त्रयमे वैतत दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः, असा आद्य शंकराचार्यांचा एक सुंदर श्लोक आपल्या समोर आहे. की 3 गोष्टी ज्या वेळेला आपल्याला प्राप्त होतात तेव्हा त्या भगवंताचं पूर्णपणे आपल्याकडे लक्ष आहे आणि त्या भगवंतानी आपल्यावर कृपा केलेली आहे. आता या नरदेहाचं वैशिष्ट्य काय आहे, तर या नरदेहामध्ये अनेक प्रकारचे ज्ञान
बाहेरचे भौतिक ज्ञान जसे आपण संपादन करू शकतो त्याप्रमाणे स्वस्वरूपाचं ज्ञान करून घेण्याची जी व्यवस्था आहे ती फक्त या नरदेहातल्या जीवाच्या ठिकाणीच आहे. इतर जीवांच्या ठिकाणी ती व्यवस्था नाही, हे आपण ऐतरेय उपनिषदातल्या कथेद्वारे पाहिलेलं आहे. मग नरदेहात येऊन बुद्धीचं वरदान लाभलेला असा हा नरदेह प्राप्त होऊन सुद्धा आपल्यालाही फक्त ह्या तीनच गोष्टी दिसत असतील, म्हणजे फक्त भोगविलासासाठीच हा नरदेह मिळालेला आहे असं जर आपल्याला वाटत असेल आणि आपल्या जाणीवा जर तेवढ्या पुरत्याच मर्यादित झालेल्या असतील तर आपण सुद्धा दोन पायाचेच पशु नाही काय? मग समर्थ आपल्याला म्हणतात की या नरदेहाचं वैशिष्ट्य काय आहे तर धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो, जो जो की जे परमार्थ लावो तो तो पावे सिद्धी ते. की इतर योनीतले जीव जे आहेत ते नुसताच प्रपंच करतात, पण नरदेहात आलेला जीवात्मा मात्र ह्या प्रपंचासोबतच परमार्थ सुद्धा साधू शकतो. आणि परमार्थाचं वैशिष्ट्य असं आहे की जो जो की जे परमार्थ लावो तो तो पावे सिद्धी ते. एक सुद्धा गोष्ट या ठिकाणी पारमार्थिक दृष्ट्या वाया जात नाही, वाया न वजे असं तुकाराम महाराज म्हणतात. की जेवढं आपण प्रयत्न करू तेवढं परमार्थामध्ये यश नक्कीच मिळतं. प्रपंचामध्ये मात्र प्रारब्धाची मर्यादा आहे, पण परमार्थामध्ये मात्र प्रयत्नाला भरपूर वाव आहे. आणि हा प्रयत्न कुठल्या दिशेने केला पाहिजे ते मात्र तुम्हाला आम्हाला समजून घ्यायचं असतं. या नरदेहाचे आधारे नाना साधनाचे निद्वारे मुख्य सारासार विचारे बहुत सुटले. समर्थांनी अनेक उदाहरणं दिलेले आहेत. शुक आहे, वामदेव आहे, जनक राजा आहे, असे कितीतरी जीवनमुक्त या नरदेहात आल्यानंतर स्वतःच्या ठिकाणी त्यांनी जीवनमुक्ती प्राप्त करून घेतलेली आहे, साधलेली आहे. आणि ही साधण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे तर अनेक प्रकारचे साधन त्यांनी मनापासून केलेले आहेत. कायिक, वाचिक, मानसिक तिन्ही प्रकारचे साधन करून ते या नरदेहात असलेल्या परमात्म्याला ओळखून धन्य झालेले आहेत. आणि म्हणून धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो. याचा अपूर्वता काय आहे तर ज्यांनी आपल्याला निर्माण केलेलं आहे त्या निर्मात्याला शोधून काढण्या इतकी शक्ती त्या जीवाला, नरदेहातल्या जीवाला भगवंतानी देऊन ठेवलेली आहे. मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला असे. असं नाथ महाराज सुद्धा आपल्याला सांगतात की इतर अनेक पदव्या आपण जरी संपादन केल्या तरी अत्यंत सुखरूपतेचा अनुभव जर आपल्या चित्ताला हवा असेल तर त्यासाठी सच्चिदानंद पदवी याला म्हणतात, ती पदवी घेण्याचं सामर्थ्य इतर योनीमधल्या जीवाला नाही, पण नरदेहात आलेल्या जीवाला मात्र ते सामर्थ्य जन्मतःच भगवंतानी देऊन. आणि म्हणून त्या सामर्थ्याचा, त्या बुद्धीचा उपयोग करायला तुम्ही आम्ही शिकलं पाहिजे. पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती, म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची. पशुदेहातलं जीवन फक्त इहलोकातलं असतं. पुढे काय होणार, कुठली गती मिळणार याचा विचार करण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी अजिबात नाही. पण नरदेहात असलेला जो जीवात्मा आहे तो विचारशील आहे, मननशील आहे, श्रवणशील आहे. म्हणून देह त्यागल्यानंतर सुद्धा आपल्याला कुठली गती प्राप्त करता येऊ शकते हे तो ठरवू शकतो. दुसरं महत्वाचं आहे की इतर देहात योनीत असलेल्या जीवाला भगवंतांनी क्रियमाण स्वातंत्र्य ठेवलेलं नाही. त्यांच्यासाठी जे नेमून दिलेलं आहे ते त्याच पद्धतीने पूर्ण आयुष्यभर स्वतःचं जीवन व्यतीत करत असतात. पण नरदेहामध्ये मात्र क्रियमाण स्वातंत्र्य भगवंतांनी दिलेलं आहे आणि त्या क्रियमाण स्वातंत्र्याचा उपयोग करून या जगतामध्ये चांगलं काय आहे, वाईट काय आहे, न्यायाचं काय आहे, अन्यायाचं काय आहे, कशा पद्धतीने जीवन जगलं तर आपल्या जीवनाला सफलता प्राप्त होणार आहे, या सर्व गोष्टींचा विचार मनापासून हा जीवात्मा करू शकतो. आणि म्हणून नरदेहाची अपूर्वता
काय आहे, तर त्याला बुद्धीचं वैभव लाभलेलं आहे आणि हे त्याचं वैशिष्ट्य या ठिकाणी समर्थ आपल्या समोर सांगतात. म्हणून नरदेह श्रेष्ठ, नाना देहांमध्ये वरिष्ठ, जयाचेनी चुके अरिष्ट, यमयातनेचे. कशासाठी हा नरदेह श्रेष्ठ आहे, कशासाठी त्याला सर्व देहांमध्ये वरिष्ठ म्हटलेलं आहे, तर यमयातनेचे म्हणजे जन्म मरणाचे जे फेरे आहेत, की ज्या जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकून तुम्हाला आम्हाला सतत फजिती करायला लागते किंवा आपली फजिती होत राहते, ती फजिती थांबवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य, क्रियमान स्वातंत्र्य या नरदेहातल्या जीवामध्ये आहे. किती वेळा जन्मा यावे, किती भावे फजित, असं तुकाराम महाराज आपल्याला प्रश्न विचारतात की जन्माला येणं हीच फजिती आहे आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटणं, जीवनमुक्तीचा आनंद लुटणं ही जीवनाची सफलता आहे. दुसरं एक वैशिष्ट्य काय आहे या नरदेहाचं, तर नरदेह जो आहे तो स्वाधीन आहे. म्हणजे काय करायचं आहे माझ्या आयुष्यात मला हे ठरवण्याचं पूर्णपणे त्याला स्वातंत्र्य आहे. इतर जे देह आहेत त्यांना मात्र हे स्वातंत्र्य नाही आणि ते जर ह्या पद्धतीने स्वतःचं स्वातंत्र्य वापरायला लागले तर चापकाचे फटके त्यांना बसल्याशिवाय राहत नाही. मग ते पराधीन आहेत. इतर योनी ज्या आहेत त्या पराधीन आहेत, पण नरदेह जो आहे तो मात्र स्वाधीन आहे. स्वतःला काय करायचं आहे, काय कमवायचं आहे हे तो पूर्णपणे ठरवू शकतो आणि मरावे परी कीर्ती रूपी उरावे ह्याप्रमाणे स्वतःच्या देहाच्या त्यागानंतर सुद्धा कीर्ती रूपाने अखंड राहण्याचं जे स्वातंत्र्य आहे ते या जीवाला प्राप्त झालेलं आहे. आता कित्येक जणांनी, कोणी गायन कलेमध्ये खूप प्रावीण्य मिळवलेलं आहे, कोणी क्रिकेट या खेळामध्ये खूप प्रावीण्य मिळवलेलं आहे, कोणी खो खो मध्ये प्रावीण्य मिळालेलं आहे, तर कोणी गिनीज बुक मध्ये आपलं नाव नोंदवण्याची खटपट केलेली आहे. पण ह्या सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ काय आहे, तर तिथं समर्थ म्हणतात देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी हे व्यर्थची गेले नाना आघात मृत्यू पंथे. की सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर त्याला परमार्थ असं म्हणतात. 4 पुरुषार्थ आपल्या समोर ठेवलेले आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्ष नावाचा जो पुरुषार्थ आहे त्यालाच परमार्थ असं एक नाव आहे. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे मिळवण्याची गोष्ट. कीर्ती मिळवली, संपत्ती मिळवली, अनेक तऱ्हेची सत्ता भोगली, हे सगळं झालं, पण तरी सुद्धा स्वस्वरूपाची जाण नसेल तर त्या ठिकाणी व्यक्तिमत्वाचा परिपूर्ण असा विकास झालेला दिसत नाही. मानवी जीवनातल्या व्यक्ती विकासाचं अंतिम जर टोक कुठलं असेल तर ते म्हणजे आत्मज्ञान संपन्न होणे. आणि म्हणून त्यासाठी या नरदेहात आलेल्या जीवानी काय करायचं आहे तर परमार्थ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. समर्थ म्हणतात प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीही गोष्टी नरदेहात आलेल्या जीवाच्या मागे लागलेल्याच आहेत. पण तो प्रपंच कसा करायचा आहे तर प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. आणि परमार्थ विवेक जर आपण घेतला नाही तर मग मात्र समर्थ म्हणतात इतर पशु आणि तुम्ही यांच्यामध्ये काहीही फरक राहणार नाही. प्रपंच करायचाच आहे पण तो नेटका करायला शिकलं पाहिजे. नरदेह दुर्लभ, अल्पसंकल्पाचा लाभ, गुरु कर्णधारी स्वयंभ, सुख पाववी. त्या नरदेहामध्ये अनेक तऱ्हेचे संकल्प सारखे तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण होतात. हे मिळवावं, ते मिळवावं, असं भोगावं, तसं भोगावं, या पद्धतीची कितीतरी रांग संकल्पांची तुमच्या आमच्या मनामध्ये लागलेली असते. परंतु श्री गुरु आयुष्यात आल्यानंतर ते आपल्याला फक्त एक छोटा संकल्प करायला सांगतात आणि तो संकल्प कुठला आहे तर बाबा रे मी देह नसून मी आत्मा आहे. एवढा फक्त त्या संकल्पामध्ये तू बदल करून घे आणि मग त्याचा लाभ काय आहे तर तुला स्वस्वरूपाची प्राप्ती होईल. मग स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेण्यामध्ये नरदेहाची सफलता आहे. समर्थांची एक छान ओवी त्यासाठी आपल्या समोर इथं
मार्गदर्शनासाठी आहे. नरदेहाचे उचित काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे. या नरदेहाचं सार्थक कशात आहे? तर आत्महित साधण्यामध्ये या नरदेहाचं सार्थक आहे. आणि ते आत्महित साधण्यासाठी आपल्या क्षमतेनुसार आपलं चित्त आणि आपलं वित्त म्हणजे संपत्ती, या दोन्हीही गोष्टीचा विनियोग त्या सर्वोत्तमाच्या प्राप्तीसाठी तुम्ही आम्ही करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नरदेही आलिया एक, काही करावे सार्थक, जेणे पाविजे परलोक परम दुर्लभ जो. नरदेहात आल्यानंतर त्याचं सार्थक जर करायचं असेल, परलोकातलं इहलोकासोबत परलोकातले काही अनुभव तुम्हाला आम्हाला घ्यायचे असतील तर त्यासाठी श्री गुरु करणे आणि त्यांनी दिलेली साधना पद्धती स्वीकारल्यानंतर मनापासून ते करणं हे अत्यंत आवश्यक आहे. नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ, त्याही मध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे. की नरदेह प्राप्त झालेला आहे, नरदेहाची प्राप्ती होते, हेच तर सुकृताचं फळ आहे. आता हे सुकृताचं फळ प्राप्त झाल्यानंतर परत नरदेहात आल्यानंतर खावे प्यावे सुखी व्हावे, हे सगळं जग भगवंताने आमच्या भोगासाठीच निर्माण करून ठेवलेलं आहे असं लक्षात घेऊन फक्त त्यामध्येच जर आमचं जीवन व्यतीत होत असेल, हौस मजा चैन हव्यास, आता अत्यंत आनंदाने या सृष्टीमध्ये राहणे, ते सौंदर्य जे आहे त्या सौंदर्याचा छानपणे लाभ करून घेणे, त्याचा आस्वाद घेणे वेगळं आणि हव्यास आणि चैन ह्याच्या मागे लागणं वेगळं. आणि ह्या ज्या सीमारेषा आहेत त्या संतांशिवाय तुम्हाला आम्हाला कोणीही दाखवू शकत नाही. आणि म्हणून आपलं भाग्य, पहिलं भाग्य आहे नरदेह प्राप्त झाला, दुसरं भाग्य आहे मनामध्ये शुभेच्छा निर्माण झाली, म्हणजे काहीतरी या नरदेहाचं सार्थक केलं पाहिजे असा विचार मनामध्ये उमटला. तिसरं भाग्य आहे, हा विचार उमटल्यानंतर सद्गुरूंची प्राप्ती झाली. आणि चौथं भाग्य आहे की सद्गुरूंनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावरून निष्ठेने आपली वाटचाल चाललेली आहे. असं एवढं तऱ्हेचं भाग्य एकत्र आल्यानंतर जो आम्हाला आत्महिताचा लाभ होतो त्याला अहोभाग्य असं म्हणतात. आणि ते भाग्य प्राप्त करण्याचं सामर्थ्य या नरदेहाच्या ठिकाणी आहे. नरदेही ज्ञानेवीन कदा न चुके जन्म मरण, भोगणे लागती दारुण नाना नीच योनी. नरदेहाची प्राप्ती, आणि हा नरदेह म्हणजे एखाद्या जंक्शन सारखा आहे. भरपूर पुण्य गाठी पडलं तर देवदेवता होऊन राहण्याचं सामर्थ्य या जीवाच्या ठिकाणी आहे. सुरुवातीलाच आपण पाहिलं नरतोची नारायण जरी प्रत्यय करी श्रवण, तेवढं सामर्थ्य याच्या ठिकाणी आहे. आणि खूपच पापात्मक कर्म जर तुमच्या आमच्याकडून घडले तर नारायण न होता रावण होण्याचं सामर्थ्य सुद्धा याच देहामध्ये आहे. आणि म्हणून या नरदेहात आलेल्या जीवानी सारासार विचार करणे अत्यंत असं आवश्यक आहे. आणि जर म्हणजे ऊर्ध्वगती सुद्धा या ठिकाणी लाभते आणि अधोगतीला सुद्धा हा जीवात्मा प्राप्त होऊ शकतो. आणि म्हणून नरदेहात आलेल्या जीवानी कुठली गती आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे ते आधीच निश्चित करायचं आहे. आणि त्याप्रमाणे संतांच्याकडे जाऊन कर्माची विचारणा, उपासनेची विचारणा, ज्ञानाची विचारणा करून मला नेमकं काय करावं लागेल ते त्या संतांकडनं समजून घ्यायचं आहे. जन्मा आली याचे फळ, काही करावे सफळ, ऐसे न करिता निर्फळ, भूमी भार होय. की नरदेहात जन्म प्राप्त झाल्यानंतर काहीतरी सफलता ती तुम्ही आम्ही प्राप्त करून घेतली पाहिजे. आणि ती सफलता जर प्राप्त करून घेता आली नाही तर या भूमीला आपण भारच झालेले आहोत असं समर्थ आपल्याला म्हणतात. आता पुरुषार्थ साधण्याचं, चारी पुरुषार्थ साधण्याचं एक साधन म्हणजे हा नरदेह तुम्हाला आम्हाला प्राप्त झालेला आहे. इथे चारीही पुरुषार्थ तुम्ही आम्ही संपादन करू शकतो.
प्रयत्नपूर्वक ते प्राप्त करू शकतो. पण असा नरदेह प्राप्त झालेला असून सुद्धा एक आपल्यासमोर म्हण आहे, फारशी चांगली नाही, पण ऐकली की आपल्याला लक्षात येईल की जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला. ह्या पद्धतीने नरदेहात जन्माला आलेला जो जीव आहे तो जर प्रपंचातच सुख मानून प्रपंच करता करताच गेला तर समर्थ रामदास स्वामी त्या ठिकाणी आपल्याला म्हणतात, परम मूर्खा माझी मूर्ख जो प्रपंची माने सुख. नुसत्या प्रपंच करण्यामध्ये सुख नाही. आता प्रपंच शब्दाचा अर्थ सुद्धा आपल्याला समजून घ्यावा लागेल. हा प्रपंच म्हणजे नेमकं काय आहे? तर 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, अंतःकरण पंच, त्यानंतर 5 विषय, 5 प्राण आणि या सगळ्यांचा आपापसात चाललेला जो गोंधळ आहे त्याला प्रपंच असं म्हणतात. आता वासनेनुसार यांचा गोंधळ आतमध्ये चाललेला असतो. त्या वासना ज्या आहेत त्या तुमच्या आमच्या बुद्धीमध्ये दडलेल्या असतात आणि बुद्धीत ज्या प्रकारच्या वासना आहेत त्याप्रमाणे माणसाच्या मनाला असं कर तसं कर ह्या पद्धतीची प्रेरणा मिळत असते. हे सगळं सूक्ष्म चिंतन जर संतांच्या संगतीत आमच्याकडून झालेलं असेल तर नरदेहाचं सार्थक करायचं असेल तर वासनेच्या रेट्याप्रमाणे जीवन व्यतीत न करता शास्त्राच्या, श्री गुरूंच्या, संतांच्या सांगण्याप्रमाणे जीवनाला वळण देण्याचं काम तो जीवात्मा करू शकतो. आणि ह्या पद्धतीने जर जीवन व्यतीत केलं तर आपल्याला अत्यंत आनंदाचा शोध जो स्वतःच्या आतमध्येच आहे त्या आनंदाचा शोध लागायला मदत होते. खूप छान पद्धतीने डॉक्टर काका सांगतात की एक दर्जेदार जीवन आहे आणि एक फडतूस जीवन आहे. आता नरदेहात आल्यानंतर या दोन्ही पद्धतीचं जीवन व्यतीत करू शकतो माणूस. दर्जेदार जीवन कुठलं आहे? तर दर्जेदार जीवन म्हणजे समर्थ काय म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, एकनाथ महाराज काय म्हणतात, ते म्हणतात त्याप्रमाणे माझ्या विचारांना आतमध्ये वळण लावणं सुरू आहे का, ते म्हणतात त्याप्रमाणे माझं वागणं सुरू आहे का, या पद्धतीने संतांच्या संगतीमध्ये आपले जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करत करत स्वतःला उत्तम असं वळण लावण्याचा जो प्रयत्न करतो त्याला दर्जेदार जीवन असं म्हणतात. की जो कोणावरही आणि कशावरही सुखासाठी अवलंबून नाही तर सुखासाठी जो स्वावलंबी झालेला आहे ते दर्जेदार जीवन आहे. ज्याने आत्महित साधलेला आहे तो दर्जेदार जीवनाचा अधिकारी झालेला आहे. ज्यांनी जीवन मुक्ती संपादन केलेली आहे त्यांनी दर्जेदार जीवन जगलेलं आहे. समर्थ म्हणतात, झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. के निर्गुण परब्रह्म अंतरी बिंबणे म्हणजे सुखरूप असणारा जो आत्मा आहे तोच मी आहे असा पूर्णपणे आतमध्ये निश्चय होणे याला संसाराची सफलता असं म्हणतात. आणि तुमच्या आमच्या मताप्रमाणे आपल्या संसाराची सफलता कशात आहे? लग्न झालं, सासर चांगलं मिळालं, मुलं बाळ झाले, उत्तम शिकले, त्यांचे लग्न झाले, त्यांचे संसारही व्यवस्थित चाललेले आहेत, टिकलेले आहेत. हल्लीच्या ह्याच्यामध्ये हे खूप महत्वाचं आहे की ते संसार टिकलेले आहेत. ह्या पद्धतीने ते जर चाललेलं असेल तर आपण स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो. पण संत ज्याला भाग्य समजतात ते भाग्य काही वेगळंच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ऐसे भाग्य कधी लाहिता होईन अवघे देखे जन ब्रह्मरूप. केव्हा मला भगवंत असं भाग्य प्राप्त होईल की सगळ्या जगतातल्या जडजीवांमध्ये मला तुझंच दर्शन होईल, याला ते भाग्य म्हणतात. आणि आपल्याला आपल्या देवघरातल्या मूर्तीमध्ये सुद्धा देव दिसत नाही ना आपल्या गुरुमध्ये सुद्धा देव प्रगटलेला आहे हेही आपल्याला शेवटपर्यंत कळत नाही. गुरूंकडे जातो आणि देव कधी भेटेल म्हणून त्यांना विचारत बसतो. आता देवच त्यांच्या रूपाने आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे हा विवेकच आपल्या ठिकाणी कधी पूर्णपणे रुजत नाही. आणि त्यामुळे आपली साधना करून सुद्धा जी फजिती व्हायची असते ती फजिती होतच राहते.
चिंतनासाठी आपण ओवी घेतलेली आहे. या नरदेहाचे नि संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडूनिया स्वानंदे सुखी झाले. नरदेहाचा संबंध ज्या जीवात्म्याला लाभलेला आहे ते उत्तम पदाची प्राप्ती करून घेऊ शकतात. म्हणजे नरदेह जो आहे त्यातला जीवात्मा जो आहे तो साधक आहे. उत्तम पद जे आहे ते साध्य आहे आणि साधकाला हे साध्य गाठण्यासाठी आणि स्वानंद साम्राज्याचं धनी होण्यासाठी साधना सांगितलेली आहे अहंता सांडुनी. म्हणजे अहंतेचा त्याग करून नरदेहातला जीवात्मा उत्तम पदाची प्राप्ती करून घेऊ शकतो. आता हे उत्तम पद म्हणजे नेमकं कुठलं पद आहे हो? आपल्याला कुटुंब प्रमुख पद माहिती आहे, त्यानंतर पंतप्रधान पद माहिती आहे. आता मध्ये आधे सगळे आता त्याच्या आलेलेच आहेत. त्यानंतर इंद्रपद माहिती आहे. आणि तुकाराम महाराज तरी आपल्याला सांगतात ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित झणी जडो नेदी. की कुटुंब प्रमुखाच्या पदापासून कित्येकदा आम्हाला अध्यक्षपद लाभतं, कित्येकदा या कुटुंब प्रमुख पदामध्ये सुद्धा आमची सारखी चढती वडती राहते. आई झालो, आईचं आजी झालो, या पद्धतीने इकडचं सुद्धा पद जे आहेत ते आम्हाला सहजच प्राप्त होत जातात. पण ही सगळी पद जी आहेत ती सगळी अनित्य आहेत, नाशिवंत आहेत. मग कुठपर्यंत? तर ब्रह्मादिका पर्यंत. आता इंद्राला सुद्धा स्वतःचं पद जाण्याची सारखी भीती असते. सगळे देव दानवांचे आपण युद्ध जे पाहतो ते युद्ध कशासाठी आहे? तर स्वतःचं पद वाचवण्यासाठी. ते पद मिळवण्यासाठी राक्षस प्रयत्न करतात आणि ते पद टिकावं म्हणून इंद्र प्रयत्न करतो. म्हणजे हे सगळे जे पद आहेत ते कसे आहेत? तर चंचल आहेत. आमचं कुटुंब प्रमुख पद जे आहे ते किती वर्ष आहे? पूर्वीच्या काळी 20च्या आत साधारण लग्न होत असत. त्यामुळे मुलंही लवकर व्हायचे आणि संसाराला 20-25 वर्ष झाले की मग आम्हाला सुना पण यायच्या. सून घरात आली की ज्या वेळेला ती माप ओलांडून घरामध्ये येते त्याच वेळेला आमच्या कुटुंब प्रमुख पदाला धक्का लागलेला असतो आणि ते सहजतेने सोडून देण्यामध्ये आनंद आहे. पण त्या पदाला ज्या वेळेला आम्ही कवटाळून बसतो त्या वेळेला मात्र आपण आपली फजिती करून घेतो. मग आता ही सगळी पद जी आहेत ती अनित्य आहेत. पंतप्रधान पद किती वर्षापर्यंतचं आहे? 5 वर्षापर्यंतचं. जर मध्ये आधे कोणी त्यांना खाली खेचलं नाही तर 5 वर्ष. अन्यथा ते सुद्धा काय आहे? 2-3 वर्षामध्ये सुद्धा ते सरकार किंवा ते पद पूर्णपणे खाली खेचलं जाऊ शकतं. मग ही सगळी पद जी आहेत ती नाशिवंत आहेत. मग या नाशिवंत पदांना प्राप्त करण्यासाठी अट्टहास केवढा असावा? मग उत्तम पद कुठलं आहे? उत्तम पद म्हणजे विष्णुपद, उत्तम पद म्हणजे आत्मपद, उत्तम पद म्हणजे ब्रह्मपद. 15व्या अध्यायामध्ये 3 पुरुष आपल्याला सांगितलेले आहेत, क्षर, अक्षर आणि उत्तम. त्यातला उत्तम पुरुष म्हणजेच विष्णुपद म्हणजेच ब्रह्मपद. आता ब्रह्मदेव वेगळं आणि ब्रह्मपद वेगळं हे आपण नक्की लक्षात ठेवायचं आहे. आणि डॉक्टर काका गमतीने नेहमी म्हणतात की या ब्रह्मपदावर एकाच वेळी हजारो लोक बसू शकतात पण त्याच्याकडे एकाचं सुद्धा लक्ष नाही किंवा ते मिळवण्यासाठी कश्चित यतती सिद्धये असं भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे की त्या पदाची प्राप्ती व्हावी म्हणून फारच कमी लोक प्रयत्नशील असतात. पण ज्या पदावर एका वेळी एकच जण बसू शकतो त्या पदासाठी मात्र किती उमेदवार उभे राहतात. मग अशा नाशिवंत पदाच्या प्राप्तीसाठी आमची खूप धडपड चाललेली आहे. पण शाश्वत पद फक्त एकच आहे, त्याला ब्रह्मपद असं म्हणतात. आणि ते ब्रह्मपद वास्तविक पाहता सर्व जीवांचं ते स्वरूप आहे. पण त्या स्वरूपापासून ढळल्यामुळे परत ते प्राप्त करण्याची वेळ तुमच्या आमच्यावर आलेली आहे. आणि ही वेळ साधण्याचं नरदेह हे एक खूप मोठं साधन आहे.
एकदा ती घडी निघून गेली तर पुढचा जन्म आम्हाला माहिती नाही नक्की कुठला मिळेल. अत्यंत उत्तम साधना करणारा भरत, आपल्याला जडभरताची कथा भागवतात आलेली आहे की अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी साधना केलेली होती, पण शेवटच्या क्षणी एका हरणीवर उपकार करायला गेला आणि हरणीने त्या पिलाला जन्म देऊन ती स्वतः गतप्राण झाली. मग त्या पिलाला वाढवता वाढवता तिच्यामध्ये तो कधी गुंतत गेला हे त्यालाच लक्षात आलं नाही आणि जीवनमुक्तीचा अनुभव घेता घेता मध्येच अर्धवट सुटून त्याला परत जन्माला यावं लागलेलं आहे. असा अनंत वृत्ती तुमच्या आमच्या चित्तामध्ये ह्या पद्धतीच्या असतात आणि कोणाची अंतःकरण वृत्ती कुठं गुंतून पडलेली आहे ह्याचा शोध ज्याचा त्यानेच घ्यावा लागतो. कोणाची आपल्या मुलात अडकलेली आहे, कोणाची संपत्तीत अडकलेली आहे, कोणाची घरादारात अडकलेली आहे, कोणाची माहेरी अडकलेली आहे, तर कोणाची सासरी अडकलेली आहे. या पद्धतीने प्रत्येकाच्या अंतःकरण वृत्तीने एक विषय जबरदस्त असा घट्ट धरून ठेवलेला असतो आणि त्या विषयाच्या बंधनातच आपण अडकलेले आहोत हे मात्र शेवटपर्यंत त्याच्या लक्षात येत नाही. संत संगतीचा लाभ झाल्याशिवाय या प्रपंचापासून निवृत्त कसं व्हावं हे आपल्याला कधीही कळत नाही. महत्वाचं आहे की शेवटच्या क्षणापर्यंत प्रपंच आम्हाला सोडत नाही आणि तो सोडण्याचं काही कारण नाही. गोंदवलेकर महाराज आपल्याला छान सांगतात की या प्रपंचामध्ये कर्तव्यनिष्ठ राहिलं की सौख्य मिळतं आणि परमार्थामध्ये गुरुनिष्ठ राहिलं की सौख्य मिळतं. दोन्हीकडे आम्हाला सौख्य प्राप्त करून घ्यायचं आहे. मग इकडं कर्तव्य चोखपणे करायचं आणि इकडं जे आहे ते श्री गुरूंनी दिलेली साधना अगदी व्यवस्थितपणे सांभाळायची. मग दोन्हीकडे आम्हाला म्हणजेच इहलोक आणि परलोक दोन्हीकडे आम्हाला सार्थक स्वतःच करून घेता येतं. आता उत्तम पद म्हणजे काय आपण पाहिलं आणि ते अनेकांनी प्राप्त करून घेतलेलं आहे. हे पद प्राप्त करून घेताना आमची आर्थिक परिस्थिती अजिबात आड येऊ शकत नाही. अत्यंत गरीब अवस्थेत सुद्धा संत पदाला पोहोचलेले कित्येक जीवात्मे आपण पाहतो आणि अत्यंत राजा ह्या पदावर आरूढ झालेले सुद्धा जनक राजा आपण पाहतो की तो सुद्धा जीवनमुक्तीपर्यंत पूर्णपणे पोहोचलेला आहे. म्हणजे बाहेरची जी आर्थिक परिस्थिती आहे ती या परमार्थाच्या आड कधीही येऊ शकत नाही. फक्त थोडे आहे चित्त साह्य झाली या असं आपल्याला संतांनी सांगून ठेवलेलं आहे. आता नरदेहाचा संबंध प्राप्त झाला म्हणजे नरदेह आपल्याला प्राप्त झाला. उत्तम पदाची प्राप्ती करून घेण्याचं निश्चिती आपण आपल्या मनाशी केलेली आहे. मग आता त्याच्यासाठी साधना काय आहे? मग साधना सांगितलेली आहे अहंता सांडून स्वानंदी सुखे झाले. हा स्वानंद म्हणजे नेमका काय आहे? आम्ही व्यवहारामध्ये जे आनंदाचे क्षण आपल्या ठिकाणी अनुभवतो ते कोणावर तरी कशावर तरी अवलंबून असतात. आवडती व्यक्ती आली तर चित्ताला आनंद होतो. आवडता पदार्थ ताटामध्ये दिसला तर चित्ताला आनंद प्राप्त होतो. अनुकूल परिस्थिती प्रपंचामध्ये असेल तर चित्ताला आमच्या आनंद प्राप्त झालेला असतो. मग हा जो आनंद आहे तो वस्तू व्यक्ती परिस्थिती यावर अवलंबून असलेला असा आमचा प्रपंचातला आनंद आहे. पण परमार्थातला जो आनंद आहे तो कशावर आणि कोणावर अवलंबून असलेला नाही आणि म्हणून त्याला स्वानंद म्हटलेलं आहे. ते स्वस्वरूपाची प्राप्ती झाली तेच सुखरूप असं तत्व आहे, तेच आनंद घन असं तत्व आहे आणि तो आनंद हेच माझं स्वरूप आहे असं ज्याच्या लक्षात आलेलं आहे तो पूर्णपणे स्वानंदामध्ये रममाण झालेला असतो. आणि असं रममाण होण्याचं सामर्थ्य नरदेहामध्ये आलेल्या जीवात्म्याला सहजच भगवंतांनी देऊन ठेवलेलं आहे. आता अहंता सोडायची म्हणजे नेमकं काय करायचं आहे? खूप मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एक छान ओवी आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणताय अहम ममतेच्या लवड सवडी माते न पवतीची बापुडी. हे अहंता आणि ममता या दोन बेड्या ज्या आहेत त्या या जीवानी स्वतःच्या गळ्यात अडकवून ठेवलेल्या आहेत आणि म्हणून तो माझ्यापर्यंत येऊन पोहोचू शकत नाही.
एक छान दृष्टांत नेहमी दिला जातो की दोन दारुडे असतात, भरपूर नशापाणी करतात, फिरत फिरत समुद्राच्या किनारी जातात. तिथे एक होडी दिसते त्यांना आणि ठरवतात की या होडीमध्ये बसून आता आपल्याला दूर प्रवासाला निघायचं आहे. त्या नावाड्याकडनं सगळं समजून घेतात, कसं जायचं काय नाही. तोही त्यांना समजून सांगतो, होडी त्यांना सोडून देतो. त्याच्या होडी सोडून देत नाही, तो फक्त सांगतो त्यांना की ही होडी आहे ती तुम्हाला त्या गळातून बाहेर काढावी लागेल, बांधून ठेवलेली आहे ती, आणि मग वल्हे मारत मारत तुम्हाला तुमचा प्रवास करता येईल. आता नशापाणी केलेले अर्धवट ऐकतात, अर्धवट समजून घेतात, नावेमध्ये बसतात, रात्रभर वल्हे मारत राहतात आणि सकाळी उठून पाहतात तर आपण ज्या जागेवर होतो त्याच जागेवर आहोत. इतकं रात्रभर वल्हे मारून सुद्धा जराही पुढे गेलेले नाही. त्यावेळेला त्या नावाड्याला प्रश्न विचारतात की आम्ही रात्रभर वल्ह मारलं तरी सुद्धा आम्ही जागच्या जागीच का बरं? आणि मग तो त्यांना दाखवतो की मी तुम्हाला सांगितलेलं होतं होडी बांधून ठेवलेली आहे, तेवढी आधी सोडवून घ्या आणि मग वल्ह मारा. पण तुम्ही बांधलेली होडी जर मोकळी केलेलीच नाही तर तुम्ही पुढे कसं जाणार आहे? तसं अनेक प्रकारच्या साधना आम्ही लोक सुख मिळावं म्हणून करत राहतो. पण चित्ताला जडलेली अहंता आणि ममता, अहंता जी आहे ती देह सापेक्षतेने असते. आपल्या देहाच्या ठिकाणी निर्माण झालेला जो अभिमान आहे त्याला अहंता असं म्हणतात. आणि देह संबंधी या देहाने जे काही जमवून ठेवलेलं आहे त्याला ममता असं म्हणतात. आणि ही अहंता आणि ममता तुम्हाला आम्हाला इतकी बांधून ठेवते की साधना भरपूर करतो पण ईश्वरापर्यंत आम्ही पोहोचतच नाही. कारण प्रपंचाशी बांधून ठेवलेली ही जी पकड आहे ती आम्ही सोडवूनच घेत नाही. आणि म्हणून अहंता आणि ममता या दोन गोष्टीचा त्याग केल्याशिवाय तुम्हाला आम्हाला स्वानंद साम्राज्याचं धनी होता येणार नाही. आम्ही आमच्या घरावरची अहंता आतापासूनच जर सोडली तर कसं व्हायचंय? आता स्वामित्व सोडा असं सांगितलेलं नाही, कारण जोपर्यंत आमचा देह आहे तोपर्यंत आम्हाला वापरायला ते नक्कीच लागणार आहे. घर दार संपत्ती सगळं लागणार आहे. पण त्याच्यामध्ये चित्त अडकवून ठेवा, सांभाळा जरूर, पण चित्त अडकवून ठेवा असं काही सांगितलेलं नाही. पण माझ्या माघारी कसं होईल असं ज्याला वाटतं त्याचं चित्त जे आहे ते त्यामध्ये अडकलेलं असतं. आता सोनं नाणं सगळं आपण, मुलगा आणि मुलगी आपल्याला झाल्यानंतर गुंजे गुंजे तोळेसाचे याप्रमाणे साठवण्याचा प्रयत्न करतो. कशासाठी साठवतो? तर कन्यादानाच्या वेळेला मुलीला द्यायचं आणि सून घरात येईल तेव्हा तिच्या अंगावर 4 तरी दागिने घालता आले पाहिजेत म्हणून हे सगळं आपण जमवाजमवी करतो. पण देताना जर अंतःकरण दुखत असेल तर त्या ठिकाणी माझी ममता नक्की चिकटलेली आहे आणि ती ममताच मग मला सतत त्रास देत राहते. आम्ही एवढं जमवलं पण तुम्ही पहा कसं कुठेही टाकून देता. गादी खाली बांगड्या काढून ठेवता, स्नान करताना इकडं ठेवता तिकडं ठेवता. ह्या पद्धतीने सतत कुरकुर त्या ममतेमुळे आमची सुरू राहिलेली असते. एकदा देऊन टाकलं की त्याला देऊन टाकलं, परत त्याचा विचार आपण कशाला करायचा? पण नाही, चित्तामध्ये जे मी कमवलेलं आहे, मी दिलेलं आहे, हा जो अहंतेचा आणि ममतेचा भाग आहे तो चित्ताला इतका ग्रासून टाकतो की त्याला दिलेली वस्तू सुद्धा मी दिलेली आहे या भावनेमध्ये अडकलेली असल्यामुळे सतत त्या वस्तूवर माझंच लक्ष असतं. भलेही अंगावर त्यांच्या दिसू दे पण आतमध्ये मात्र जे आहे ते माझंच त्याच्याकडे लक्ष आहे. आणि ह्या पद्धतीने ती अहंता आणि ममता तुम्हाला आम्हाला अडकवून ठेवते या प्रपंचामध्ये. आता प्रपंच टाकून द्या असं आपल्याला मुळीच सांगितलेलं नाही. परत परत समर्थ आपल्याला सांगतात तो नेटका करा. आणि नेटका करा म्हणजे गरजेपुरता करा, आवश्यक तेवढा करा. ज्या वेळेला आपली गरज संपेल, इतरांना आपली गरज वाटणार नाही, त्यावेळेला त्याच्यातून हळूच आपलं चित्त बाजूला काढून घ्या. या पद्धतीने ते जर करत गेलो तर त्याला नेटका प्रपंच असं म्हणतात.
आणि कारण नसताना जेव्हा मध्ये मध्ये लुडबुड करतो त्यावेळेला ती पूर्णपणे ममता असते. आणि ही ममता जी आहे, ही अहंता जी आहे, तीच तुम्हाला आम्हाला खूप तापदायक ठरते. आणि ह्या तापातून जर मला सुटायचं आहे आणि स्वानंद साम्राज्याचं धनी व्हायचं असेल तर अहंता सांडुनी. छान आपल्या समोर ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात, तैसा विचारुनी अहंकारू सांडीजे, मग अस्तीच वस्तू होईजे, आपुली स्वस्ती सहजे आपणची केली. आता वास्तविक पाहता शास्त्राचा सिद्धांत आहे जीव ब्रह्मरूप आहे. आता जीव ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्म जर आनंद रूप आहे असं शास्त्राचं सांगणं आहे, तर तो आनंद मला सातत्याने आतमध्ये अनुभवता आला पाहिजे किंवा त्याचा सतत अनुभव असला पाहिजे. अर्थात त्याचा अनुभव भगवंत आम्हाला सतत आतून देतो आहे, परंतु आम्ही मात्र तो आनंद घेण्याच्या रेंज मध्ये सध्या नाही. आपण त्या रेंज मध्ये नाही आहोत, कारण अहंता आणि ममतेने आपल्याला त्या रेंज पासून खूप काय केलेलं आहे, तो दूर नेलेला आहे. आणि म्हणून परत मग एवढ्या साधना करत आपल्याला परत त्या रेंज, जिथं रेंज येते तिथपर्यंत चालत जावं लागतं. मग आता अशी फजिती आपल्याला करायची नसेल तर अहंतेचा विचारच केला पाहिजे की अहंता आली कुठून. खरंच देह मी आहे, देह मी आहे असं मला कितीही वाटत असलं तर खरोखरीच देह हे माझं स्वरूप आहे का? देह हे जीवाचं राहण्याचं घर आहे. देह म्हणजे जीवात्मा नव्हे. जीवात्माचं राहण्याचं घर देह आहे. आणि तो देह ज्या घरात राहतो त्याला आपण मठ म्हणतो, बंगला म्हणतो. आता या देहाची काळजी घ्यायची आहे, पण तोच मी आहे असं समजण्याचं काहीच कारण नाही. त्यात राहणाऱ्या जीवानी त्याची देखभाल जरूर करायची आहे, त्याला सांभाळायचं जरूर आहे देहाला. पण देहबुद्धी जी आहे तीच आम्हाला या जीवनामध्ये अत्यंत दुःख प्राप्त करण्याला कारणीभूत असल्यामुळे तिच्यापासून मात्र तुम्हाला आम्हाला काय करायचं आहे तर बाजूला व्हायचं आहे. आणि म्हणून छान उपदेश आपल्याला देतात समर्थ, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. या अहंतेचा त्याग करायचा म्हणजे नेमकं काय करायचं आहे? सुरुवातीला संतांच्या संगतीत जाऊन श्रवण करून करून आपलं मूळचं स्वरूप काय आहे ते जाणून घ्यायचं. आणि ज्या वेळेला मूळचं स्वरूप म्हणजे आतलं चैतन्य आहे हे माझ्या लक्षात येईल, त्यावेळेला ते चैतन्य या देहामध्येच व्यापून राहिलेलं आहे. आणि देहबुद्धी मी जितकी कमी करेल तितका त्या चैतन्याचा शोध लागण्याला मला जास्तीत जास्त बळ प्राप्त होईल. आणि म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. ही अहंता किती ठिकाणी आमची व्यापून आहे. देह मी आहे, बुद्धी मी आहे, प्राण मी आहे. आणि मग आपल्याला शंकराचार्यांचं आत्मशतक आठवतं. म्हणतो छान, अगदी चाल लावून वगैरे आपण ते छान म्हणतो, पण त्याचं जे मतितार्थ आहे तो मात्र कधीच लक्षात घेत नाही. नमे बुद्ध नमे मनोबुद्ध अहंकार चित्तानी नाहम असं छान पद्धतीने त्यामध्ये आपल्याला समजून सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटच्या कडव्यामध्ये आपल्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. या देहामध्ये जे चैतन्य व्यापून राहिलेलं आहे ते माझं मूळचं स्वरूप आहे. आणि ते मात्र कधीही बंधनात अडकलेलं नाही, ते अत्यंत आनंद घन आहे. आणि म्हणून माझ्याच आत असणाऱ्या त्या चैतन्य रूपाचा शोध ज्या वेळेला मला लागेल आणि तेच मी आहे अशा माझ्या बुद्धीची पूर्ण परिपक्वता ज्या वेळेला मला लाभेल त्याच वेळेला मी आनंद रूप होईल. म्हणजे चित्ताचं गमावलेलं स्वानंदाचं साम्राज्य मी परत मला जर अनुभवायला आणायचं असेल तर या देहबुद्धीतून मला बाजूला झालं पाहिजे. आणि या देहबुद्धीतून बाजूला होण्याची कला जी आहे ती फक्त या नरदेहातच शिकायला मिळते. 64 विद्या 14 कळा या पद्धतीने आपल्या समोर आहे. 14 विद्या 64 कळा या सगळ्या शिकायला प्राप्त मिळतात त्या नरदेहामध्येच मिळतात. पण सर्वश्रेष्ठ जर विद्या कुठली असेल
तर भगवंत आपल्याला विभूती योगामध्ये सांगतात, सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ अध्यात्म विद्या आहे, ब्रह्मविद्या आहे. आणि ती ब्रह्मविद्या हस्तगत करण्याचं सामर्थ्य, हस्तगत करून जीवनात उतरवण्याचं सामर्थ्य जे आहे ते नरदेहातल्या जीवालाच आहे. आणि असा उत्कृष्ट असा नरदेह तुम्हाला आम्हाला प्राप्त झालेला आहे. तेव्हा त्या नरदेहाचा व्यवस्थित विनियोग करून आपण आपल्या स्वरूपाला गवसणी घालण्याचा जरूर प्रयत्न करूयात. जय जय रघुवीर समर्थ.